तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत फणसाची भाजी. त्यासाठी घेतले आहे मी मसाले, ज्याच्यामध्ये आहे 2 चम्मच धने, 1 चम्मच जिरा, 1 चम्मच खोबऱ्याचे तुकडे आहेत, त्यानंतर आहे हा छडीला आहे, बाजा आहे, त्यानंतर आहे वेलदोडे आणि स्टारफूल, तेजपान आणि थोडे शेंगदाणे आहेत. 2 चम्मचच घेतले ते. लसण आणि अद्रक पण घेतला आहे आणि भाजीसाठी घेतला आहे मी 1 पाव फणस. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर थोडंसं अर्धा चम्मच तेल टाकून त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं. त्यानंतर खोबरं थोडंसं भाजून घेतलं की त्यामध्ये वेलदोडे, ते स्टारफूल आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे. ते भाजून झाल्यावर धने आणि जिरं टाकायचं आहे. त्यानंतर बाजा टाकायचा आहे आणि छडीला टाकून घ्यायचं आहे. आता हे भाजत आले, सगळे थोडं लाल लाल दिसून राहिले दाणे वगैरे, तेच पण टाकायचं आहे आणि ते परतून घ्यायचं आहे. आता हे मसाला फक्त आपल्याला गरम करायचा आहे की जेणेकरून व्यवस्थित भाजल्या जाईल, नाहीतर त्याची काही गरज पण नसते. नंतर हे मी ठेवलं आहे थंड करायला आणि थंड होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये मी फणस पाण्यात टाकलं होतं, तो ह्या कढईमध्ये थोडं वाफवून घ्यायचा आहे. त्यानंतर मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. अद्रक लसूण मी नंतर टाकणार आहे. आता मसाला बारीक झाला आहे, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अद्रक लसूण टाकून घ्यायचं आहे आणि त्याला पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे. आणि मग हे बारीक झाल्यावर याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यावर पुन्हा याला मिक्सरमधून बारीक अशी प्लेन पेस्ट होईपर्यंत छान फिरवून घ्यायचं आहे. आता फिरवल्यावर आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि त्यामध्ये हा जो मसाला केला आहे फोडणीमध्ये, त्याच्या अगोदर तेच पण टाकायचं आहे आणि त्याला असे बुडबुडे आले की त्यामध्ये मसाला टाकून त्याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता तेल सुटलं तर आपल्याला याच्यामध्ये पुन्हा मसाले टाकणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण घेत आहोत 3 चमच तिखट घेतला आहे मी, हळद घेतला आहे आणि एव्हरेस्टचा किचन किंग मसाला आणि मीठ. आता तो मसाला शिजत आला की हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये साहित्य टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या असं शिजवून घ्यायचं आहे. पहा, इथं छान तेल सुटलं आहे आणि त्यामध्ये मी हे सगळे मसाले टाकलेले आहेत आणि व्यवस्थित फिरवलं आहे. आणि हे फिरवलं की आपल्याला याच्यामध्ये जे आपण फणस थोडं शिजवून घेतलं होतं तेलामध्ये, तर त्याला टाकायचं आहे. आता मसाला पहा किती छान असं दिसून राहिला आहे, लाल लाल, आणि आपण त्याच्यामध्ये फणस टाकला आहे. आता फणस टाकल्यावर याला काय करायचं आहे, थोडा वेळ शिजू द्यायचं आहे असं तेलामध्ये, आणि मग शिजल्यावर त्याच्यामध्ये मसाल्याचं जे मिक्सरमध्ये जे पाणी असते ते टाकायचं आहे आणि वाफ द्यायची आहे आपल्याला. आता छान हे असं तेल सुटलं की त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला जसं पाहिजे रस्सा तसं पाणी टाकायचं आहे आणि आपली ही छान अशी फणसाची भाजी तयार झालेली आहे. आणि त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकायची आहे, गरम मसाला टाकायचा आहे आणि अशी आपली सुंदर फणसाची भाजी तयार आहे. आणि ते तुम्ही पोळी भात कशासोबतही छान एन्जॉय करू शकता. तर लेट्स एन्जॉय.